मी अगदी बरोबर भाजणी भाजली बरं, आणि हां, मोहन देखील बरोबर घातलं. पण काय करू ना की माझ्या हातची चकली ना कडकच होते. ती ना आतून अशी खुसखुशीत छान अशी आणि पोकळ अशी होतच नाही. बऱ्याच गृहिणींची ना ही तक्रार प्रत्येक दिवाळीला असते. म्हणून कशाला तो भाजणीचा पसारा आणि कशाला ती मोहन घालायची तडजोड. अगदी अचूक प्रमाणात सांगितलेली मस्त खुसखुशीत बिना भाजणीचा वापर करतात तरी सुद्धा मस्त अशी खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे मी 2 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नीट असं चाळून असंच घेतलेलं आहे. आणि यामध्ये 1 कप एवढा आपण मैदा टाकून घेऊया. मैदा देखील इथे चाळून असाच घ्यायचा आहे. चवीपुरती एवढंसं मीठ टाकून घेऊया. 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि 1 चमचा तीळ वापरणार आहोत. जर कलोंजी असेल ती देखील तुम्ही अर्धा चमचा अशी टाकू शकता. आणि आता मी इथे तिखटाचा वापर करत नाही आहे किंवा मिरपूड याचा पण वापर करत नाही आहे. पण जर तुम्हाला जर चकली थोडीशी तिखटसर आवडत असेल तर 1 चमचा इथे तुम्ही तिखट असं टाकू शकता. सगळे जिन्नस जे आहेत नीट असे आता एकत्र करून घ्यायचे आहेत. ते सगळे जिन्नस नीट आता एकत्र करून झाले की यामध्ये आता आपण मोहन करता म्हणून ना रूम टेम्परेचरवरती असलेलं ना 2.5 ते पावणे 3 टेबलस्पून एवढं ना बटर घेतलेलं आहे. बटरनी देखील जी चकली आहे खूप छान अशी ना खुसखुशीत होते. शिवाय याला एक वेगळीच अशी छान अशी चव येते. बटर जे आहे नीट असं ना पिठामध्ये छान असं एकत्र असं करून घ्यायचं आहे. पीठ जे आहे असं छान असं चोळल्यासारखं करून घ्यायचं म्हणजे बटर जे आहे पूर्ण अशा पिठामध्ये छान असं ना एकत्र एकजीव छान असं ना होईल आहे. पीठ चकलीचं असो किंवा मग शंकरपाळ्याचं यामध्ये मोहनचं प्रमाण नीट झालं हे कसं चेक करायचं ना तर बघा अशा पद्धतीने कसं ना अशी मूठ वळली ना पिठाची की याची ना मूठ वळला जाते. याचाच अर्थ की पिठामध्ये मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. आता हे सगळे जिन्नस नीट असे एकत्र असे करून झाले की यामध्ये आता पाणी घालून ना याचा छान असा घट्ट असा ना गोळा असा भिजवून घेऊया. आता पीठ भिजवायला म्हणून गरम पाणी किंवा मग असं कोमट पाणी याचा वापर करायची काही एक गरज नाही आहे. अगदी नॉर्मल जे पाणी असतं तेच इथे मी असं पाणी वापरलेलं आहे पीठ भिजवायला म्हणून. एक लक्षात असू द्या की कसं ना की पीठ मळताना खूप सैलसर असं आपल्याला ना हे असं मळायचं नाही आहे. कारण की जर सैलसरचं पीठ असं मळलं गेलं ना तर काय होणार ना की चकल्यांना काटे पडणार नाही. म्हणून याचा ना असा घट्टसर असा गोळा म्हणजे की घट्टसर असंच आपल्याला पीठ जे आहे ना नीट असं ना मळून घ्यायचं आहे. चवीला अतिशय मस्त ना अशा चकल्या बनवून तयार होतात. खरं सांगते अजिबातही कडक अशी ही चकली जी आहे बनणार नाही. मस्त छान अशी ना खुसखुशीत अशीच बनवून तयार होते. इथे आता नीट असं छान असं पीठ मळून झालं की याचा एक असा गोळा तोडायचा म्हणजे की आपल्याला तो ना साच्यामध्ये भरता येईल आहे. आणि याचा एक असा गोळा तोडून झाला की साईडला पुन्हा याला छान असं नीट असं मळल्यासारखं असं नीट असं करायचं आणि त्यानंतरच तो गोळा जो आहे ना साच्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांचं काय होतं ना की त्यांच्याकडे ना जी चकलीची जी जाळी असते ना अगदी बारीक छिद्राची असते आणि त्यामुळेच मग काय होतं ना की जी चकली आहे ही आतून अशी पोकळ होत नाही. म्हणूनच काय करायचं ना की जी मोठ्या छिद्राची जी अशी जाळी असते चकलीची तीच इथे वापरायची म्हणजे चकली देखील छान अशी ना आतून अशी पोकळ होत असते. इथे आता चकली पाडायला म्हणून मी बटर पेपरचा असा वापर करते आहे. असे चौकोन पीसेसमध्ये मी असे बटर पेपर जे आहेत ना कट करून घेतलेले आहेत. आणि पुन्हा एक तुम्हाला एक रिझन सांगते की तेलामध्ये टाकल्यानंतर ना चकली का सुटते म्हणून ते देखील बघा. इथे आता आपण पहिले चकली अशी पाडून घेऊया. एकीकडे ना मी तेल तापायला देखील ठेवलेलं आहे बघा. आणि इथे आता चकली आता झाली आपली करून की शेवटचं जे टोक आहे ना हे असं ना आत असं ना दाबून घ्यायचं म्हणजे तेलात सोडल्यानंतर चकल्या अजिबातही ह्यानं सुटत नाही. मला एक सांगायचं राहिलंच की जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे. आणि हां जर रेसिपीज माझ्या आवडत असतील तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक नक्की करायला आहे. बघा आता अशा पद्धतीने आपल्याला जे आहेत ना चकल्या ज्या आहेत अशा नीट अशा पाडून घ्यायच्या आहे म्हणजे कसं ना एका वेळेला छान अशा 4 ते 5 अशा चकल्या ज्या आहेत ना तेलात सोडायला आपल्याला सोयीस्कर अशा पडतात. इथे आता 4 ते 5 अशा सुरुवातीला अशा चकल्या ज्या आहेत ना मी पाडून घेतलेल्या आहे कारण की एवढ्याच चकल्या त्या तेलामध्ये मावतील आहे आणि तेल देखील छान असं मस्त असं तापलेलं आहे. आता तेल इथे तापून झालं की एक एक करून आपण यामध्ये आता चकली जी आहे सोडून घेऊया. एक लक्षात असू द्या चकल्या तळताना तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट असं पाहिजे. तेलाचं टेम्परेचर ना खूप असं जास्त असं तापलेलं आणि ना खूप कमी असं तापलेलं. आणि त्यानंतर बघा यामध्ये आता चकला सोडून झाला
की लगेच याला झारा असा लावायचा नाही. थोडेसे याचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला याला झारा असा लावायचा आहे. आणि चकल्या ज्या आहेत ना मीडियम टू हाय फ्लेमवरतीच अशा तळायच्या आहेत. जर कमी अगदी अशा आचेवरती जर तळल्या तर त्यांना अशा नरम अशा पडतात. बघा याचे बुडबुडे असे थोडेसे असे कमी झाले की त्यानंतर आता आपण एक एक करून अशी चकली जी आहेत ना अशी पलटून घेऊया. असं केल्याने काय होतं ना की चकली अजिबातही तुटत नाही तेलामध्ये. त्यामुळे ही टीप एक लक्षात असते. आणि वारंवार ह्या चकलीला जो आहे ना झारा असा ना लावायचा नाही. एकदा अशी पलटून झाली की याला पुन्हा असंच आता आपण होऊ देऊया. आणि बघा छान असा मस्त असा गोल्डन रंग येईस तर आपण चकली जी आहे खमंग अशी छान अशी ना तळून घेऊया. इथे मी सांगितलेलं अगदी योग्य प्रमाण आणि सांगितलेल्या सगळ्या टिप्स इथे जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर 100% इथे मी गॅरंटी देऊन तुम्हाला एक सांगते की चकली अजिबातही यावेळेला तुमची बिघडणार नाही. अजिबातही त्या कडक अशा बनणार नाही किंवा तेलात टाकल्यानंतर त्याचे असे तुकडे जे आहेत ना होणार नाही. अगदी परफेक्ट मस्त अशी खुसखुशीत अशा चकल्या ज्या आहेत ना बनवून तयार होतील आहेत. बघा छान मस्त असा हा रंग आला. शिवाय याचे ना बुडबुडे देखील पूर्णपणे आता असे कमी झालेले आहेत. याचाच अर्थ चकल्या नीट छान अशा ना खमंग अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता ह्या ज्या आहेत ना एका पेपरवरती मी आता काढून देते टिश्यू पेपरवरती चाळणीमध्ये. आणि आता अशाच पद्धतीने मी आता बाकीच्या उरलेल्या चकल्या देखील इथे आता तळून घेते आहे. इथे आता बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त खमंग खुसखुशीत काटेदार अशा चकल्या. आणि परत एक विशेषता याची मी तुम्हाला सांगते बघा की ही चकली जी आहे ना अजिबातही तेलकट अशी होत नाही. आणि बघा मस्त अशी खुसखुशीत अशी ही चकली जी आहे ना बनवून तयार होते. ते 2 बोटांनी जरी तोडली ना सहज अशी चकली जी आहे ना अशी तुटल्या जाते. बघा मस्त छान अशा खुसखुशीत अशा ज्या चकल्या ज्या आहेत ना बनवून तयार झालेल्या बघा आवाजावरूनच तुम्हाला कळेल आहे. आणि पोकळ देखील इतक्या छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत ना मी तुम्हाला दाखवते बघा. ह्या छान अशा मस्त अशा पोकळ अशा ह्या चकल्या ज्या आहेत ना बनवून तयार झालेल्या आहेत. शिवाय अतिशय रुचकर अशी ही चकली जी आहे ना बनवून तयार होते. मग काय यंदाच्या दिवाळीला तो भाजणीचा पसारा न मांडता ट्राय करून बघा. अतिशय सोपी अशी ही पद्धत तरी सुद्धा मस्त खमंग खुसखुशीत अशी चकलीची ही रेसिपी. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला आहे आणि जास्तीत जास्त शेअर देखील रेसिपीला करायला आहे. पुन्हा वेगळ्या अशाच नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.